नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय गावदेवी पिंपळगड संघाने घेतलेली आहे आणि फलंदाजीसाठी कालिका माता कारभाव संघाला आमंत्रित केलेले आहे. आज 2 सामने जिंकून जागृत मराठा राणाल हा संघ पहिल्या सत्रावर आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवतोय. वेलकम रविभाऊ, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि निश्चितच पुढील जे 2 संघ असतील आजच्या तिसऱ्या दिवसातून पहिल्या फेरीसाठी सोनादेवी टेमघर आणि गावदेवी वडघर दोन्ही संघांनी देखील लवकरात लवकर क्रीडानगरीमध्ये पोहोचायचं आहे. आजच्या तिसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीची शेवटची लढत गावदेवी वडघर आणि सोनादेवी टेमघर. तर क्षेत्ररक्षण लावलं गेलेले आहे. निश्चितच दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. सिनियर 40+ संघटनेचा विचार केला तर कालिका माता कारभाव आणि गावदेवी पिंपळघर दोन्हीच एकाच ताकदीचे संघ आहेत. बघूया गोलंदाज देवीदास आपल्या डावाला सुरुवात करण्यासाठी महेंद्र आणि किशोर कालिका माता कारभाव संघाकडून. गेम ऑन, एरिगो. पहिला चेंडू ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूला ऑन द राईस. फटका खेळण्यासाठी चेंडू इतका चांगला नव्हता. 1 धाव मात्र निश्चित आलेली आहे. एका धावेने महेंद्र यांनी आपलं वैयक्तिक खाता कोण ओपन केलेले. षटकातील पुढील चेंडू लाईन चेक करावी लागेल. निश्चितच पंच सुनील म्हात्रे सरांचा इशारा वाईट. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसरा चेंडू स्वेर, बिनबाद 2. वेलकम कमलाकर पाटील, गावदेवी वरघड संघाचा एक अष्टपैलू खेळाडू, तसेच सोनादेवी टेमघर. आपण देखील लवकरात लवकर पोहोचायचं आहे. मिस टाइम आहे. बघूया यष्टीरक्षक भरत यांच्याकडून चांगला झेल आणि पहिला फलंदाज बजरंग कालिका माता कारभाव संघाचा किशोर बाद झालेत. निश्चितच 2 या धावसंख्येवर मोठा धक्का लागलेला आहे हा कारभाव संघाला. तर निश्चित डॉक्टर मनीष फलंदाजीसाठी खेळपट्टीवर इंटर झालेत. क्रमांक 3 वर फलंदाजीसाठी. बघूया महेंद्र खेळतो 1 वर. 0 धावसंख्येवर किशोर बाद झालेले आहेत. गोलंदाज देवीदास इथे मात्र मोठा फटका खेळलेत. उंची जास्त, लांबी कमी. संतोष पाटील यांच्याकडून हा झेल सुटलेला आहे आणि इथे एक संधी दडवली, मात्र दुसरी संधी धावबादच्या स्वरूपात
मनीष याला बाद करण्यात यश आले. सांघिक कामगिरी अगदी गोल्डन डक आल्या पावली निराश पावलांनी खेळाडू कक्षाकडे परततोय डॉक्टर मनीष. निश्चितच बघा ज्या ज्या खेळाडूंना इथे संधी दिलेली आहे त्या खेळाडूंनी मात्र त्या संधीचं सोनं केलेले आहे. बघूया महेंद्र याचा झेल ड्रॉप झाला होता. संतोष पाटील यांच्याकडून संघाचे एक चांगले सिनियर खेळाडू आहेत त्यांच्याकडून चुकी पाहायला मिळाली. दोन बाद 3 आणि फलंदाजीसाठी उमेश कारभारी आलेले आहेत. क्रमांक 4 वर अगदी आज मनीष यांना देखील तिसऱ्या क्रमांकावर पाचारण केलं होतं. किशोर याला संधी दिली होती. या इथे चांगला चेंडू ऑन साइडला फटका केलायचा होता. अगदी आउटसाइड ऑफ स्टंप वरची चांगली लाईन अँड लेंथ देविदास याच्याकडून पाहायला मिळाली. या इथे मिड विकेटवर क्षेत्ररक्षण महेश यांच्याकडून थोडीशी चुकी. निश्चितच थोडेसे चुका पहिल्या षटकामध्ये क्षेत्ररक्षण करताना गावदेवी पिंपळगड संघाच्या खेळाडूंकडून पाहायला मिळाल्या. एक झेल ड्रॉप झाला त्यानंतर आता संधी होती. जर कदाचित एका ॲक्शनमध्ये चेंडू महेश यांनी पकडला असता तर कदाचित धावबाद करण्याची संधी चालून आली असती. मात्र क्रिकेटला जडतरची भाषा चालत नाहीये. बघूया उमेश ऑन साइडला चेंडू केले चांगलं क्षेत्ररक्षण होते. फेकी देखील सुरेख नाही रोखू शकत. एक धाव एका धावेनी कालिका माता कारभाव संघ पहिल्या षटकामध्ये अगदी संत आणि शांत सुरुवात 2 बाद 5 अगदी चांगली सुरुवात करून दिली आहे देवीदाशांनी असं म्हणायला हरकत नाहीये गावदेवी पिंपळगार संघासाठी. पुढील दोन्ही संघांनी बघा आपण आल्याची लगेच रिपोर्टिंग करायची आहे. सोनादेवी टीमगार आणि गावदेवी वडघर संघ या क्रीडानगरीमध्ये पोहोचलेल्या. वेलकम. कमलाकर पाटील, जालिंदर पाटील, जय पाटील यांचा संघ आपण आज इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. या सामन्यानंतर 2 बाद 6 आणि बाद झालेले फलंदाज निश्चितच डॉक्टर मनीष आणि किशोर. बघूया सांघिक दुसरे षटक घेऊन आलेत गोट्या. पिंपळघर संघातील एक सर्वात वरिष्ठ आणि संघटनेमध्ये सर्वात वयस्कर खेळाडू म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अगदी वहिनी जरी मोठे असले तरी मात्र मनाने खूप यंग आहेत. नेहमीच क्रिकेटमध्ये त्यांनी दाखवून दिलेले अशा भल्या भल्या फलंदाजांना त्यांनी धावा काढण्यासाठी खूप मेहनत करावी लावलेली आपल्या स्वतःच्या गोलंदाजीवर. पहिला चेंडू अगदी चांगली बोटांची जादू पाहायला मिळाली. बघा राऊंड द विकेट फिरकी गोलंदाज आहेत गोट्या. या इथे लो फुलटॉस चेंडूला टर्न केलेला आहे बॅकवाट स्क्वेअर लेग रिजनकडे. एक धाव आलेली आहे. एका धावेने संघ पोहोचतोय 6 वर. 8 चेंडूमध्ये 6 धावा कालिका माता कारभाव संघाच्या फलकावर. बघूया महेंद्र आता समोर आहे. गोट्या याच्या आणि हा पुन्हा एकदा फटका फसलाय आणि इथे झेल विलास
निश्चितच महेश आणि विलास दोन खेळाडू हा झेल पकडण्यासाठी आले होते, मात्र अंतिम क्षणी विलास यांनी चांगला वेल जज कॅच, आणि कॅच कोणाचा पकडलेला आहे तर महेंद्र याचा. दुसऱ्यांदा संधी नाहीये फलंदाज महेश साठी. निश्चितच विलास याचं देखील खूप मोठं नाव आहे. अमर स्पोर्ट पिंपलगार या संघाचे एक सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि क्षेत्ररक्षक खूप चांगला आहे, आणि अगदी एका सामन्यातून त्याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून मॅन ऑफ द मॅच देखील देण्यात आली होती. आणि त्याच विलास करून महेंद्रचा एक चांगला झेल इथे संपन्न झालेला आहे. तिसरा धक्का लागलेला आहे 6 या धावसंख्येवर. कारभाव संघाला आणि फलंदाजीसाठी मनोज आलेले आहे 5व्या क्रमांकावर. गोट्या चपल क्रॉस. पंचांना प्रश्न नक्कीच विचारला होता, मात्र पंच सहमत नाहीत की सुरेश घरात लेगबाईच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या झाली ती 7. 3 बाद 7. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला, म्हणजे 10 चेंडूमध्ये 7 धावा आणि 3 फलंदाज बाद. चांगली चांगली गोलंदाजी देवीदास. त्यानंतर गोट्या. बघूया मनोज म्हात्रे अगदी डिफेन्सिव्ह फटका केल्याचा होता, लाईन चुकीची. पंच सुरेश घरत सरांचा इशारा वाईट. आठ ही धावसंख्या झालेली आहे. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. आणि या इथे बघूया चेंडू लॉंग स्टॉप डीप फाईन लेग मधून गुणेश यांनी मला वाटतं उचललंय, आणि इथे 2 धावा कंप्लीट आहेत आणि 2 धावीनी धावसंख्या 1-0. 10 धावा आलेल्या आहेत. 11 चेंडूमध्ये 10 धावा, 3 फलंदाज बाद. अगदी चांगला फटका केलेत. बघूया नंदू पाटील डीप लॉंग ऑफ वर चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. 2 धावा इथे कंप्लीट झालेत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 12 धावसंख्या. आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड, अतिशय चांगली गुणलेखकाची भूमिका त्यांच्याकडून स्पर्धेच्या माध्यमातून इथे केली जाते. हॅलो षटक क्रमांक दुसरा समजा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 12. प्रति षटक आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 6 धावांची सरासरी. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज महेश. तीन बाद 12. महत्वाचे फलंदाज आपण पाहतोय महेंद्र किशोर आणि मनीष. चला प्लीज आपण देखील थोडंसं वेल कमी घ्या. महेश आणि पहिला चेंडू ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. महेशचा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू थर्डमॅनला जातोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न आणि 2 धावा उमेश याच्या बॅटमधून येतात. या 2 धावे संख्या धावसंख्या 14 वर पोहोचते.
प्रमोद मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून शिवमाता वळ जे संघाने स्पर्धेमध्ये अतिशय अव्वल दर्जाची कामगिरी केलेली आहे त्या संघाचे उत्कृष्ट खेळाडू प्रमोद भोईर यांनी स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलेलं आहे. ऑर्गनाइज कमिटी आणि त्याचबरोबर चालू सामन्यातील दोन्ही संघ आणि खास करून नंदू पाटील तुझ्यासाठी त्यांना ऑल दी बेस्ट सांगितले. धन्यवाद प्रमोदजी भोईर. अतिशय चांगला चेंडू. आता मात्र फुलेंचा चेंडू अतिशय चांगला फटका आपण पाहतो. चेंडू जातोय पॉइंट सीमाच्या बाहेर चौकार. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर देखील आपण पाहिलं होतं. फलंदाज उमेशाच्या बॅटमधून ऑफस्टॉमच्या अतिशय बाहेरचा चेंडू होता. फुलेंचा चेंडू देखील आपण पाहिला होता. चेंडू सुंदरसा स्क्वेअरकट केला होता. चेंडू पॉइंट सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. चौकार संघात धावसंख्या 4 धावीने पुढे सरकते 18. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज महेश. आता मात्र खराब चेंडू दिशा चेंडू स्पेअर मारा पाहतोय. आउट ऑफस्टमच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करते. कमांतर धावणे संघात धावसंख्या देखील 1 धावीने पुढे सरकते 19. चेंडूला सुंदरसा ऑपरेटरचा फटका आपण पाहतोय. चेंडू शॉर्ट कव्हरला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण देखील आउट पिल मधून मिळते. फक्त आणि फक्त 1 धाव. धावसंख्या 20 वर पोहोचते. आता मात्र स्ट्राईक रोडेकडे संधी असेल. फलंदाज मनोजाला. मनोजाच्या बॅटमधून अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. डाऊन दी ग्राउंड शॉट. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नाही. चेंडू वाडीश लॉंग ऑन मध्ये सरळ सीमाच्या बाहेर जाणारा चौकार देखील मनोजाच्या बॅटमधून येतोय आणि या चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सरकते ती 24. अतिशय चांगला फटका मनोजाच्या बॅटमधून देखील आपण पाहिला. शेवटच्या अंतिम चेंडूवर चौकार येतो. चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सरकते ती 24. आता मात्र शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर येणारी 6 चेंडू बघूया. 6 चेंडू मधून खारबाव संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज बंडू. नंदू धावसंख्या 24 आहे. 3 षटकांच्या आधी धावसंख्या 24. षटक संपले. पंचांची तिसऱ्या पंचांची उपलब्ध करायची आहे. चला पुढील दोन्ही संघ देखील आपण आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. गावदेवी वडगर विपक्ष सोनादेवी टेमगर. दोन्ही संघाच्या संघटनांकडे विनंती आपण प्लीज आपलं रिपोर्टिंग करून लगेच टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे.
शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे. येणारे 6 चेंडू आणि बघूया 6 चेंडू मधून खारबाव संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. 3 षटकांची अंतिम धावसंख्या होती ती 3/24. प्रति षटकाचा विचार केला तर 8 धावांची सरासरी आहे. अंतिम षटक प्रगती पथावर स्लॉग ज्याला आपण म्हणतो हाणामारीचं षटक आहे. नंदू अतिशय चांगला चेंडू, थोडीशी बलून डिलिव्हरी आपण पाहिली होती. चेंडू ऑन साईडला तर एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जात नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिलं होतं. शॉर्ट मिड विकेटला एकच धाव, धावसंख्या एकने पुढे असते 25. आवाज कमी कर ना, आवाज कमी कर ना. कुठली 23 क्रमांकाची जी गाडी आहे त्या गाडीचा थोडासा आपण अँगल चेंज करायचा आहे. संस्थापक अध्यक्ष आदरणीय कुंदनजी पाटील साहेब यांची मला वाटते ती गाडी आहे. ड्रायव्हर तुम्हाला एक विनंती असेल त्या गाडीचा आपण थोडासा अँगल चेंज करायचं आहे. सोनादेवी टेमगर संघ देखील या ठिकाणी उपस्थित झालेले. संघाचा कॅप्टन अँड अदर्स टीम तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. गावदी वडगर संघ देखील या ठिकाणी उपस्थित झालेले. संघाचा कॅप्टन अँड अदर्स टीम तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा पंचचा फटका. 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू जातोय सीमार्श बाहेर चौकार. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर देखील आपण पाहिलं होतं. अतिशय खराब चेंडू होता. उत्तम प्रहार देखील पाहिला होता. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू चेंडूला सुंदरसा पंच केलं होतं आणि चेंडू 1 बॉन्स एका टप्प्याने 100 कव्हर सीमाच्या बाहेर जाणारा दणदणी चौकार येतोय. चौकाने संघात धावसंख्या 4 ने पुढे सगळी धावसंख्या होती ती 29. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू 2 क्षेत्रांना बीट करून चेंडू जातोय कॉर्नर सीमाच्या बाहेर चौकार. संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते 33. आणि मात्र आता मनोजाच्या बॅटमधून देखील सलग 2 चेंडूमधून 2 चौकार आलेले आहेत. चौकारांची हॅट्रिक देखील साधली जाते का बघूया. झाली का. 3 चेंडूमधून सलग 3 चौकार. हॅट्रिक साधणारा मला वाटतं तिसरा फलंदाज या स्पर्धेतला. हॅलो जेवायला बसले होता निघतो मग जेवून निघू ग. या ठिकाणी मात्र चेंडूवर देखील मोठा फटका. चेंडू जातो एवढा पार्क षटकार. पहिल्या 3 षटकांचा जर आपण विचार केला तर निश्चितच धावसंख्या फुलेंचा चेंडू ऑन साईडचा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न. धावसंख्या 2 पुढे सरकते 41. बघा पहिली 2 षटक जर आपण पाहिली तर फक्त आणि फक्त 12 धावा. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं 12 धावा आल्या होत्या. त्यानंतर षटक 4 जर आपण पाहिलं तर धावांची लयलूट. पुन्हा एक धाव खेळण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला फटका आणि चौकार देखील येतोय. या चौकारनं सांगा धावसंख्या 4 ने पुढे असते. धावसंख्या होते ती 45 आणि विजयाचं आता लक्ष आहे ते 46 धावांचं.
चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील यायचं आहे. अंतिम शेवटचं षटक तब्बल 21 धावा अतिशय महागडं षटक नंदू याच्या माध्यमातून आपण पाहिलं. चला कॅप्टन याचा वडगर संघाचा आणि त्याचबरोबर सोनादेवी टेमकर संघाचा कॅप्टन देखील यायचा आहे आणि दोन्ही संघाच्या कॅप्टन देखील विनंती असेल नाणे फेकण्यापूर्वी आपण आपलं रिपोर्टिंग देखील या ठिकाणी करायचं आहे. सोनादेवी टेमकर संघाचा कॅप्टन अगेन्स्ट वडगर संघाचा कॅप्टन. मात्र नाणे पिकवण्यापूर्वी आपण दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आपलं लिगली रिपोर्ट देखील या ठिकाणी करायचं आहे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील यायचं आहे. वेलकम. वडगर संघाचे कॅप्टन जालिंदर त्याचबरोबर उमेश संजू. चला दोन संघामधून एक मिनिट काही नका करू. दोन संघामधून मित्र या ठिकाणी कॉल कोण बोलतोय? जालिंदर काय म्हण असं म्हणणं आहे. अगेन्स्ट काटा पडतोय. मान्यवरांना देखील विनंती मान्यवर कक्षा आपल्याकडे सोडदेव टीमवर संघाचा संघटक आपण फक्त एका मध्ये आपलं निर्णय सांगायचं. ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना. हॅलो. चला कारभार संघ देखील आपण आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे.
अँड बॅक टू नाऊन क्रिकेट. आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडं. दोन दिग्गज संघामधून मित्रांनो सामना रंगतोय. विजयाचं लक्ष 46 धावांचं. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते. संतोष आणि भरत. मला जमते काय कला चार्जिंग मीटिंग करते ज्यादा कला कौड़ी है सिस्टम नहीं के हेलो पिंपलगड 45 ना रे जिंकाना 46 धावा करायच्या आहेत आपल्याला 4 षटकामध्ये. खारबाव संघाच्या विरोधात आणि पहिली गोलंदाजी करतोय तो उमेश. सामना करतोय संतोष. पहिला चेंडू ग्राउंडवरती आणि चांगलं क्षेत्ररक्षण होतंय बजरंग याच्याकडून. 1 धाव मिळतंय. श्री गणेश होते पिंपलगड संघाचा 1 धावेने. गच्चाल क्षेत्ररक्षण मनोज यांच्याकडून होते आणि 2 धावा रोखू शकत नाहीत. अशा प्रकारे धाव संख्या होते 3. पहिल्या षटकाला सुरुवात होते. धन्यवाद मोहनदादा भोईर, कमलाकर पाटील यांना आपण ऐकत होता. मित्रांनो बघूया मैदानामध्ये गावदेवी पिंपलगड आणि कालिका माता खारबाव असा सामना रंगतोय. अप्रतिम अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण राजू चव्हाण यांच्याकडून. अगदी सीमारेषेच्या बाहेर जाणारा चेंडू त्यांनी अडवलेला आहे आणि आपल्या संघाचे मित्र म्हणे की 2 धावा इथे वाचवलेल्या आहेत. धावसंख्या झालेली ती 5. 46 धावांचं लक्ष आहे आणि सलामी जोडी भरत आणि संतोष. 46 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी गोलंदाज उमेश. निश्चितच आमच्या समोरच्या कक्षामधून गुणलेखिकेच्या भूमिकेमध्ये दीपक भुरे यांना आपण पाहतोय. अल्पेश गायकवाड, मोहनदादा भोईर यांनी देखील या स्पर्धेला आपलं योगदान दिले. इथे झेल उडवलेलं आहे आणि एक चांगला झेल राजू चव्हाण याच्याकडून संपन्न केला जातोय आणि पहिला धक्का 5 धावसंख्येवर गावदेवी पिंपलगड संघासाठी भरत यांच्या रूपानं. समालोचन कक्षामधून त्यांचा आवाज त्याने ऐकलेला आहे. 4 चेंडूमध्ये 5 धावा देत भरत याला माघारी पाठवलेले आहे खेळाडू कक्षामध्ये परत. निश्चितच
प्रमोदादा भोईर शिवमाता वल संघाचे खेळाडू सध्या यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण स्पर्धेचं पाहत आहेत आणि काल त्यांचा संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झालेले शिवमाता संघाचे खूप खूप अभिनंदन. गोटे आलेले आहेत आणि इथे अजून एक फलंदाज बाद. अगदी इनफिल्ड मध्ये चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. अगदी आउटसाईडला प्रोटेक्शन चांगलं दिलेलं आहे आणि गोलंदाजी देखील ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण लावलेलं आहे तशीच गोलंदाजी उमेश कारभारी यांच्याकडून पाहायला मिळते. 2-5 पहिली सलवीर जोडी खेळाडू कक्षामध्ये आणि हॅट्रिक ऑन. बघूया या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक गोलंदाज उमेश पूर्ण करतायत का. तर निश्चितच बघा स्वर्गीय नंदकिशोर कारभाव ए संघाचे उत्कृष्ट गोलंदाज जगदीश कारभारी यांनी दोन्ही संघांना आणि या स्पर्धेच्या आयोजन संघाला तसेच खास करून गोटे यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद जगदीश कारभारी. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. निश्चितच गोटे यांच्यासाठी जगदीश कारभारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत आणि दोन्ही संघांना विजयासाठी देखील शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद. इथे पहिल्या षटकाची समाप्ती आणि 2-7 अशी सुरुवात आहे. 46 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गावदेवी पिंपळगर संघाकडून. निश्चितच पुढील सामन्याची नाणेफेक झालेली आहे. सोनादेवी टेमगार आणि गावदेवी वरघाड. कालराम भोईर यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी गावदेवी वरघाड संघाला आमंत्रित केलेले आहे. बघूया आजच्या तिसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीची ही शेवटची लढत असेल. नाही अगदी बरोबर आहे. जरा आपण गेम स्पीडअप करायचंय. गोलंदाज बजरंग येत आहेत आज. निश्चितच फलंदाजीतून किशोर असतील, डॉक्टर मनीष, महेंद्र यांना फारसं काही योगदान देता आलं नव्हतं. उमेश आणि मनोज यांनी मात्र डावाला चांगला सावरलेला आहे. 45 धावा बनवल्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. इथे फटका केलेत. बघूया विसेप मध्ये चेंडू मिड ऑफवर लँड होतोय. किशोर याला अंदाज बांधता आला नव्हता. कदाचित जर झेल घेण्याचा प्रयत्न केला असता तर निश्चितच धावसंख्या झालेली ती 9 धावा 2 गडी बाद. बजरंग यांचा हा चेंडू देखील लॉंग ऑफच्या मध्ये खेळलेत. बघूया राजू चव्हाण याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न. खरोखरच राजू चव्हाण याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आज मैदानातून चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते.
ती म्हणजे 11 धावा. 11 धावा इन बोर्ड. अगदी चेंडूचा टप्पा थोडासा मागे खेचला होता गोलंदाज बजरंग यांनी. पहिल्या 2 चेंडू बघितले तर 4 धावा खर्च केल्या. त्यानंतर या चेंडूवर अगदी चांगली लाईन अँड लेंथ, थोडासा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपच्या फलंदाजीच्या शरीरापासून जो डेल होता. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू लँड होतोय आणि 2 धावा इथे पूर्ण केले जात आहेत. बघूया तिसऱ्या धावेसाठी फलंदाज धावचित बाद होतील ते म्हणजे देवीदास. कुठला फलंदाज बाद झालेला बघा, गोटे की देवीदास. कुठला खेळाडू कक्षाकडे परत जातोय. पंच इशारा करतायत की फलंदाज गोटे मला वाटतं हे बाद झालेले आहेत. 2 धावा आलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा आत्मघातकी प्रयत्न आणि फलंदाज तिसरा गोटे आहे बाद झालेले आहेत. अगदी 13 या धावसंख्येवर तर निश्चितच अष्टविनायक ठाकूरबाळा संघाचे अष्टपैलू खेळाडू गणेश ठाकरे यांनी नंदू पाटील याच्यासाठी इथे बक्षीस जाहीर केलेले आहे. चौकार षटकार जर आपण हॅट्रिक पेश करता तर आपल्याला तब्बल 1000 रुपये कॅश प्राईज दिले जाईल. नंदू पाटील यांच्यासाठी गणेश ठाकरे यांनी बक्षीस इथे लावलेले आहे. बघूया 13 धावसंख्येवर 3 फलंदाज बाद झालेले आहेत. गोलंदाज बजरंग शेपटून चेंडू केले आहेत. बघूया झेल उडालाय आणि एक चांगला झेल किशोर यांच्याकडून हा संपन्न केला जातोय आणि गावदेवी पिंपळगड संघाला लागणारा हा देवीदासाच्या रूपानं 4था धक्का 13 या धावसंख्येवर. तर निश्चितच नंदू पाटील याच्यावरचा प्रेम गणेश ठाकरे असतील, प्रमोद भोईर असतील यांनी दाखवलेले आहे. जर नंदू पाटील चौकार षटकारांची हॅट्रिक पेश करतोय तर त्याला प्रमोद भोईर यांच्याकडून देखील 1000 रुपये आणि गणेश ठाकरे यांच्याकडून देखील 1000 रुपये कॅश प्राईज. म्हणजे चौकार जरी मारले आणि षटकार जरी मारले तरी आपल्याला तब्बल 2000 रुपये दिले जातील. विलास येत आहेत क्रमांक 6 वर. 4 फलंदाज बाद झालेले आहेत आणि पिंपळगड संघाची नवखी जोडी आहे. नंदू यांना देखील अजूनही खातं खोलायचं बाकी आहे. आणि ह्या चेंडूवर फलंदाज त्रिफलाचित. अगदी लॉलीपॉप चेंडू होता. कुठेतरी चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाहीये आणि जे बक्षीस लावली होती गणेश ठाकरे आणि प्रमोद भोईर ते बक्षीस मिळवण्यामध्ये मात्र अपयशी ठरलेलं आहे. फलंदाज नंदू पाटील. अगदी तुम्हाला कधी कधी चांगला खेळाडू जर बाद करायचा असेल तर खराब चेंडू देखील टाकावा लागतो आणि त्या खराब चेंडूवर नंदू पाटील याची विकेट गेलेली असं म्हणायला हरकत नाही. 5वा धक्का आहे. निम्मा संघ गारज झालेला आहे पिंपळगड संघाचा 13 या धावसंख्येवर 2 षटकांच्या समाप्तीनंतर. बघा 12 चेंडूमध्ये 13 धावा आणि 5 फलंदाज बाद. म्हणजे कुठेतरी जर आता आपण एकंदरीत या सामन्याचा अंदाज बांधला तर कालिका माता खारबाव संघ हा ऑल इज वेल आहे. भोलेनाथ येतोय आणि गोलंदाजीसाठी किशोर. कालिका माता खारबाव संघासाठी जगदीश कारभारी
यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच गावदेवी ओवली 40+ संघाचं देखील त्यांनी आभार व्यक्त केलेत की चांगली स्पर्धा आपण संपन्न केली आहेत. आपल्याला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. तर सांघिक तिसरं षटक 46 धावांचं लक्ष्य, 13 धावा बनवलेत. म्हणजे अजूनही येणाऱ्या 12 मध्ये 33. आव्हान कठीण आहे, मात्र अशक्य नाही, कारण की अजून येणाऱ्या फलंदाजीमध्ये गुणेश याचं येणं बाकी आहे. मध्ये चेंडू खेळलेत. बघूया बजरंग याच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण होते, मात्र नाही रोखू शकत 2 धावा. अतिशय वेगाने 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. विलास याने आपलं वैयक्तिक खातं अकाउंट ओपन केलेलं आहे. नॉन स्ट्राईकवर आहेत भोलेनाथ. धावसंख्या पोचते 15 31 धावा, 11 चेंडू. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. सिपक कव्हर सिमरच्याकडे ट्रॅव्हल होतोय. डॉक्टर मला वाटतं मनीष तिथे उपस्थित आहेत. चांगली फेकी, 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 17. बघूया किशोर यांच्या पहिल्या 2 चेंडूचा विचार केला तर 4 धावा या बनवलेल्या आहेत विलाशानी. गावदेवी पिंपळगर संघाची धावसंख्या 5/17. 46चं लक्ष्य आहे. वीर तानाजी क्रीडानगरी दापोडे येथून मित्रांनो आपण गावदेवी 40+ आयोजित सरपंच उपसरपंच चषकाचा सामना पाहतोय. तिसरी धाव घेण्यासाठी डेंजर एंडला म्हणता येणार नाही, आपल्या घरामध्ये सुरक्षित फलंदाज विलास. क्या बात आहे, गुड रनिंग. अगदी 3 धावा इथे कंप्लीट केलेत. 20 धावा झाल्यात. 26 धावांची अजूनही गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू, 26 धावांची गरज. म्हणजे अजूनही सामना मी तर म्हणेन दोन्ही संघांसाठी समान आहे. क्रिकेटमध्ये एका धावेला, इलेक्शनमध्ये एका मताला आणि परीक्षेमध्ये एका गुणाला खूप खूप महत्व आहे. बघूया, एक धाव ही सोन्याच्या भावाप्रमाणे असेल ती पिंपळगर संघाला देखील. आणि निश्चितच दोन्ही खेळाडू अगदी चांगला प्रयत्न करताना खेळपट्टीवर. बघूया, फलंदाज भोलेनाथ क्रमांक 7 वर आलेले आहेत. गोलंदाज किशोर. अतिशय चांगला चेंडू होता. ऑन द राईज, कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारण्याची संधी दिली नव्हती. नरेश कारभार यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. धावेल फक्त आणि फक्त एका धावेनी संघाची धावसंख्या पोचते 21. आता सामन्याचं समीकरण आहे 8 चेंडू आणि 25 धावा. 8-25चं इक्वेशन आहे. निश्चितच राजू चव्हाण यांच्याकडून देखील चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक झेल देखील घेतलेला आहे. 2 धावा देखील वाचवल्या होत्या. अगदी सीमारेषेच्या बाहेर जाणारा चेंडू अडवला होता, शरीरापासून दूर ठेवला होता आणि अगदी चांगली लाईन आउटसाइड ऑफ स्टॉम्प. शेवटचा आणि अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील 7-25. 7 चेंडू आणि 25 धावा. बघूया, हा चेंडू अगदी दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. या चेंडूला शॉर्ट आर्म पुलचा फटका आणि फटका फसलाय. मनोज मात्र चेंडूच्या खाली. एक क्षणी असं वाटलं होतं मनोजाला की चेंडू माझ्या पाठीमागे जाऊन पडतो की काय. तर खरोखरच या झेलनी मी तर म्हणेन की हा सामना आता पिंपळगर संघासाठी खूप मोठा अवघड झालेला आहे. 6-25. 6-25चं समीकरण बघा. 9-26 होत्या, 6-25 वर येऊन सामना थांबलेला आहे. आणि मित्रांनो, क्रिकेटचं समीकरण आहे घ्या कॅच आणि जिंका मॅच. गोलंदाजाचा पाठीचा कणा असतो क्षेत्ररक्षण आणि अगदी मोक्याच्या क्षणी हा झेल पकडलेला आहे.
सहा चेंडू 18 चेंडू मध्ये 21 बनवल्यात आणि येणाऱ्या 6 मध्ये अजून 25 बनवायचे आहेत. आणि मला वाटतं गोलंदाजीसाठी महेंद्र याला पाचारण केलेले आहे. निश्चितच हॉटेल एवन शिवानी, मात्र आता इथे एवन फलंदाजी करावी लागेल. प्रोपायटर युगान सेठ बंडू पाटील निश्चितच पिंपळगड गावचे एक नामांकित उद्योजक आहेत. प्रतिष्ठित व्यक्तिमत्व बंडू सेठ पाटील यांनी पिंपळगड संघासाठी कलरफुल जर्सी दिलेली आहे. सुप्रसिद्ध धाबा डॉक्टर एवन शिवानी. सहा 25. सहा चेंडू 25 धावांचं समीकरण आहे. आणि मित्रांनो, यानंतर आपण आजच्या तिसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीची एक बिग मॅच पाहणार आहोत. सोनादेवी टेमगार आणि गावदेवी वडगार, आणि दोन्ही संघांच्या नावामध्ये शेवटी आर आहे, रे आहे. बघूया कुठला संघ घरी कबीरतानाजी क्रीडानगरीमध्ये. 6-25 गुणेश. अगदी अगदी चांगला चेंडू आहे, अतिशय चांगला चेंडू टाकला होता. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे फसतोय गुणेशाचा. इथे लाईन चांगली आहे, अगदी अगदी आउटसाइड ऑफ स्टंप वर चेंडू ठेवला होता आणि गॅप मधून चेंडू 4 धावांसाठी चौकार जातोय. निश्चितच चेंडू खराब नव्हता, मात्र फटकेची निवड चांगली केली होती गुणेश यांनी. 4 धावा आल्या. आता सामन्याचं समीकरण राहिलेले आहे 4 चेंडू आणि 21 धावा. 6-25 होत्या, आता 4-21 वर येऊन थांबलेले आहे. इथे मोठा फटका खेळलेत, बघूया. डीबी विकेटवर चांगला झेल. मला वाटतं तिथे बजरंग उपस्थित होते आणि चांगला झेल टिपलेला आहे. आणि मी तर म्हणेन की हा झेल नाही तरी मॅच पकडलेली आहे कालिका माता कारभाव संघाने, असं म्हणायला हरकत नाहीये. अगदी आज डॉक्टर मनीष देखील अपेक्षित झाले होते, गोल्डन डकवर आउट झाले. त्यानंतर निश्चितच किशोर यालाच भरती दिली होती सलामीसाठी, मात्र कुठल्याही प्रकारच्या धावा त्यांच्या बॅटमधून देखील पाहायला मिळालं नाही. महेंद्र देखील फक्त 3 धावांचं योगदान देऊन बाद झाले होते. त्यानंतर प्रशंसा करावी लागेल मनोज म्हात्रेची. तब्बल 28 धावा आल्या आणि नाबाद उमेश यांनी त्यांना 10 धावेची चांगली साथ दिली. आज मनोज आणि उमेश यांनी आपल्या संघाला कुठेतरी चांगली खेळी साकारून विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलेले असं म्हणायला हरकत नाहीये. 3 चेंडू आणि 21 धावा. आता 3 चेंडूवर 3 षटकार जरी मारले तरी पिंपळगड संघ आपला पराभव टाळू शकणार नाहीये. जर अतिरिक्त चेंडू आले नाही तर निश्चितच या सामन्यावर विजय संपादन करेल तो कालिका माता खारबाव संघ. वेलकम महेश जोशी, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चेंडू शॉट थर्ड मॅन फाईनल किशोर इकडे बाईचच्या स्वरूपात चौकार येतोय. चौकार आलेला आणि चौकाराने धावसंख्या झाली ती 29.
29 झाले म्हणजे अजूनही 17 धावांची गरज आणि जवळजवळ या सामन्यावर पकड मजबूत केलेली आहे. ती कारभाव संघाने बोलेना त्याच्या बॅटमधून हा चेंडू आपण पाहतोय. लंगलेक सीमारची गडी चांगले क्षेत्ररक्षण होते. मनोज तिथे उपस्थित आहे आणि एकच धाव बघा 30 धावा बनवल्या आणि 16 धावा कुठेतरी अजूनही दूर आहे. फक्त एक चेंडू शिल्लक. बघूया फक्त पराभवाचं अंतर कमी होऊ शकेल या चेंडूवर जर धाव आली तर. संजय निश्चितच आता गावदेवी पिंपळकर संघाची फलंदाजी हवी तशी झाली नाही. निर्धाव चेंडू चांगलं यष्टीरक्षण उमेश कारभारी यांच्याकडून आणि या पहिल्या सामन्यावर विजय संपादन केले ते कालिका माता कारभाव संघानं. अभिनंदन 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 कालिका माता